दिवसाची सुरुवात बरोबर आपण बुमरँग नावाचं एक शस्त्र ऐकलं असेल. पूर्वीच्या काळामध्ये ते वापरायचे. आता आपल्याकडे नाही, मला माहिती नाही, पण काही खेळायला वापरतात. तर बुमरँग म्हणजे असं असतं की ते आपण जर जोरात फेकलं तर ते हवेत ज्या ठिकाणी आपल्याला फेकायचं त्या ठिकाणी जातं आणि मग ते परत आपल्याकडे येतं. आपण परत ते पकडू शकतो. आणि आपण ऐकतो किंवा वाचतो. आपल्या जीवनामध्ये आपण अनेक प्रवचनं ऐकली असतील, अनेक कथा ऐकल्या असतील, अनेक गोष्टी ऐकल्या असतील की जीवनामध्ये चांगलं करा किंवा वाईट करा, ते आपल्याकडे परत येणार आहे. एक लहान मुलांची, एक तरुण मुलाची गोष्ट आहे की तो तरुण मुलगा खूप हुशार असतो, खूप चतुर असतो, परंतु त्याचा एक वाईट गुण असतो, तो म्हणजे लबाडी करण्याचा गुण असतो आणि खूप लबाडी करायचा. आणि एक दिवस त्याचा फळं विकण्याचा धंदा असायचा आणि तो नेहमी काय करायचा की वर चांगली चांगली फळे ठेवायचा आणि खाली खराब फळे ठेवायचा, जी आतून खराब आहेत. आणि देताना मग तो एक फळ चांगलं द्यायचा आणि बाकी सगळी फळं तो खराब द्यायचा. आणि त्याच्यामधून त्याला पैसा मिळायचा आणि त्याला खूप आनंद वाटायचा त्यामध्ये की मी बघा कसं लोकांना फसवलं. आणि हे असं चालत असताना एक दिवस एक साधू त्याच्याकडे येतो आणि त्याला सांगतो की मला काही चांगली फळं पाहिजे. आणि मग तो पैसे देतो, पण तो साधूला सुद्धा फसवतो आणि चांगली वर एखाद दोन फळं ठेवतो, परंतु आतून जी असतात ही सगळी खराब फळं ती त्याला देतो. आणि ज्यावेळेस ते साधूला समजतं, तो आपल्या मठामध्ये जातो, बघतो आणि परत ज्यावेळेस तो जात असतो त्या गावामधून, त्यावेळेस तो त्या मुलाला सांगतो, बघ की जे तू केलं, जे तू देतोस तेच तुला परत मिळेल. आणि तो साधू निघून जातो. आणि हा मुलगा, तरुण मुलगा त्याकडे काही लक्ष देत नाही, पण हळूहळू ह्या मुलाचं नाव खराब व्हायला लागतं आणि लोक त्याच्याकडून फळं घ्यायचं बंद करून टाकतात. आणि मग तो काय करावं सुचत नाही. मग एक दिवस तो विचार करतो की मी कर्ज काढतो आणि मोठ्या शहरात जातो आणि तिकडून पुष्कळ फळं आणतो आणि मग ती फळं ह्या ठिकाणी येऊन विकतो. परंतु ज्यावेळेस तो शहरात जातो आणि खूप फळं विकत घेतो, त्या 2 ह्या पेट्या घेतो आणि त्यावेळेस तो ज्यावेळेस येऊन बघतो त्यावेळेस असं त्याला दिसतं की त्यालासुद्धा फसवलं गेलेलं आहे. वर चांगली फळं होती आणि खाली सगळी खराब फळं होती आणि तो कर्जामध्ये डुबतो, कारण त्यांनी कर्ज घेऊन हे सगळं आणलेलं असतं. त्याचा धंदा चालत नाही. आणि एक दिवस रात्री तो बसला असताना त्याला त्या साधूचे शब्द आठवतात की जे तू देशील तेच तुझ्याकडे परत येईल. आणि मग त्याला पश्चाताप होतो आणि तो चांगलं वागायचा प्रयत्न करायला लागतो. फळं आणतो आणि हळूहळू ती विकायला लागतो. कोणाला चांगली फळंच तो द्यायचा, खराब फळं असेल तर ती बाजूला काढून ठेवायचा. कोणी एखादा लहान मुलगा आला तर त्याला फुकट ते फळ द्यायचा. आणि असं हळूहळू त्याचं नाव व्हायला लागतं आणि लोक त्याच्याकडून परत फळं घ्यायला लागतात. त्याचा धंदा चांगला होतो आणि तो आपलं कर्ज सर्व काही फेडतो. आपल्या जीवनामध्ये बघा की जे काही तुम्ही पेराल त्याचीच कापणी करावी लागेल. जे तुम्ही चांगलं पेराल तर चांगलं कापणी कराल, जर वाईट पेराल तर तुम्हाला वाईट कापणी करावी लागेल. कोणाला फसवाल तर तुम्हाला फसवलं जाईल. पाऊल म्हणतो की चांगले ते करा, चांगले ते करा. न्यायाच्या दिवशी आम्हाला हे सर्व काही विचारलं जाणार आहे. लक्षात ठेवा, जर देवासमोर उभं राहायचं आहे तर आम्हाला ह्या जीवनामध्ये चांगलं ते करायचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 2रं वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 7 and verse 2. कारण ज्या प्रकारचा न्याय कराल त्या प्रकारचा तुमचा न्याय होईल आणि ज्या मापाने तुम्ही माप घालिता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.